नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 यामध्ये मानवतावादी प्रश्नांमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पर्यावरण आणि शाश्वतता हा भाग अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपण पर्यावरण म्हणजे काय, शाश्वत या शब्दाचा अर्थ आणि शाश्वतता म्हणजे काय, पर्यावरणीय शाश्वतता किंवा शाश्वत आर्थिक विकास पुढच्या पिढीसाठी कसा आवश्यक आहे हे बघितलं। आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकात पेज नंबर 24 आणि 25वर काही आंतरराष्ट्रीय परिषदांची माहिती दिली आहे की ज्या परिषदा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी आणि एक पूर्ण जगाने एकत्रित येऊन काही कार्यक्रम योजनासाठी की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास कसा कमी केला जाईल याबाबत घेतल्या गेलेल्या आहेत। लक्षात घ्या की औद्योगिकरणामुळे जी काही पर्यावरणाला हानी झाली याचा फटका फक्त पशु, प्राणी, वनस्पती किंवा वायू, जल, भूमी यालाच नाही बसला, तर मानवाला सुद्धा, संपूर्ण मानवजातीला सुद्धा या प्रदूषणाचा, पर्यावरणाच्या हानीचा फटका बसलेला आपल्याला दिसतो। त्यातून अनेक रोगांचा प्रसार होणे किंवा बाकी एक पर्यावरणात हवामान बदल आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग आहे, ह्या सर्व समस्यांचा सामना सर्व सजीव करतच आहेत आणि निर्जीव घटकांवरही त्यांचा इफेक्ट, विघातक परिणाम होताना आपल्याला दिसत आहे। तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी, त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी आणि कोणत्याही एका राष्ट्राने प्रयत्न करून होणार नाही, तर सर्व राष्ट्रांनी एकत्रित येऊन या समस्येचा विचार करावा, त्यावर उपाययोजना शोधावा, एकत्रित कृती आराखडा आखून त्यानुसार कार्यक्रम घ्यावे, जनजागृती करावी, यासाठी एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चा होणं गरजेचं होतं आणि हा पुढाकार UN घेतलेला आपणास दिसून येतो। कारण आपण बघितलं आहे की संयुक्त राष्ट्रे ही जागतिक संघटना ज्यामध्ये जवळपास 192 देश सदस्य आहेत, त्यामुळे ही पूर्ण जगाचं आपण ज्याला म्हणू की सर्व देश एकत्र इथे येतात, म्हणजे पूर्ण जगाचं एक व्यासपीठ विचार विनिमयाचं, विचार मंथनाचं आहे असं आपण म्हणू शकतो। विकासाच्या नावाखाली पर्यावरणामध्ये जो मानवी हस्तक्षेप वाढला, त्यामुळे जे काही जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणाचा ऱ्हास, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, काही ज्याला आपण म्हणू की काही प्राणी, पशु यांच्या जाती विलुप्त होत आहेत, तर हे सगळं थांबवण्यासाठी या UN एक एन्व्हायरमेंट प्रोग्राम सुरू केला की ज्या प्रोग्रामच्या अंतर्गत अनेक देश एकत्र येतील आणि ह्या सर्व बदलांचा, समस्यांचा, दुष्परिणामांचा विचार करतील आणि ह्याच्यावर उपाययोजना च्या दृष्टीने प्रयत्न पण करतील आणि यातूनच UNच्या पुढाकाराने शाश्वत विकास व पर्यावरणीय शाश्वतता यांचं संतुलन साधण्याच्या दृष्टीने साधनसंपत्तीचा योग्य वापर व पुढील पिढीसाठी या वसुंधरेचं, या पर्यावरणाचं संवर्धन, संरक्षण या दृष्टिकोनातून विविध परिषदा घेतल्या गेल्या आणि या सर्व परिषदांचा मुख्य हेतू तुम्ही इथे लक्षात घ्या। जवळपास 5 ते 6 परिषदांची आपण इथे थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर इथे तुम्ही एक लक्षात घ्या की या परिषदांचा मुख्य हेतू काय होता, तर आर्थिक विकास थांबवणं तर शक्य नाही, तर आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन राखणे, गुणवत्ता राखणे, शाश्वत पर्यावरण किंवा पर्यावरणीय शाश्वतता टिकवून ठेवणे पुढच्या पिढीसाठी, हा या सर्व परिषदांमागचा हेतू होता की या परिषदांमध्ये सर्व राष्ट्र एकत्रित येतील, आपापल्या समस्या, मग त्यावर उपाययोजना काय याचा प्रयत्न करतील आणि कुठेतरी फक्त आर्थिक विकासाच्या मागे न धावता शाश्वत आर्थिक विकास ही पण संकल्पना इथे स्वीकारली गेली आणि या शाश्वत आर्थिक विकास हा शाश्वत पर्यावरणाच्या माध्यमातूनच साधला गेला पाहिजे आणि त्यानुसारच आता पुढची कृती जगाची राहिली पाहिजे, असे हेतू या परिषदांचे होते असं आपण म्हणू शकतो। तर इथे मी 3 परिषदांची माहिती सध्या तुम्हाला दिलेली आहे, तरी तुम्ही ती तुमच्या वहीमध्ये उतरवून घेणे। बघा,
स्टॉकहोम परिषद दिली आहे. त्यानंतर 1983चं ब्रॅटलँड आयोगाच्या अहवालाचं माहिती आहे. त्यानंतर रिओ परिषद 1992. अशा सध्या 3 इथे मी लिहिलेल्या आहेत. यातले बरेच मुद्दे तुमच्या पुस्तकात दिलेले नाहीत, तरी तुम्ही ही माहिती उतरवून घ्या. त्यानंतर आपण पुढच्या उरलेल्या 3 ते 4 परिषदांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा, पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद 5 ते 16 जून 1972 स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी येथे ही परिषद आयोजित झाली. यामध्ये 114 देश जवळपास समाविष्ट होते. UNEPच्या अंतर्गत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत आपापसातील मतभेद विसरून सर्व राष्ट्रांनी एक पृथ्वी ही संकल्पना स्वीकारली, हे धोरण स्वीकारलं आणि पहिल्यांदाच आर्थिक विकास व पर्यावरण ऱ्हास याचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर या परिषदेच्या माध्यमातून केला गेला. मी सुरुवातीला सांगितलं, पुन्हा एकदा रिपीट करते की ही सर्व माहिती तुमच्या पाठ्यपुस्तकात नाही आहे. मी शॉर्टमध्ये महत्त्वाचे मुद्दे इथे लिहिलेले आहेत, तरी तुम्ही ते वहीत लिहून घेणे आणि अभ्यासणे. आता 26 सिद्धांताचा या परिषदेमध्ये स्वीकार केला गेला. आता 26 सिद्धांत म्हणू किंवा या 26 गोष्टी आहेत किंवा ह्या 26 कृती किंवा आराखडे आहेत की जे या सहभागी राष्ट्रांनी राबवायचे आहेत. यावर बांधिलकी ठेवून याच्याशी याप्रमाणे वागायचं आहे. आणि उर्वरित जे देश आहे, आता 114 देश आहेत का जगामध्ये? नाही. तर उर्वरित देशांनासुद्धा प्रोत्साहित करायचं आहे की त्यांनीसुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करावा आणि पर्यावरणाची गुणवत्ता राखण्यासाठी स्वतःचा सहभाग नोंदवावा, सहकार्य द्यावं. तर त्यातले 26 सिद्धांतापैकी महत्त्वाचे मी इथे काही लिहिलेले आहेत. मानवी पर्यावरण विषयक विचारावर तिथे चर्चा झाली, विचारविनिमय झाला आणि या मानवी पर्यावरणाचेही संवर्धन व संरक्षण कसे करावे यावर सुद्धा तिथे विचारविनिमय झाला. आपण मानवी पर्यावरण म्हणजे बघितलं आहे की मानवी पर्यावरण म्हणजे काय? नैसर्गिक जे एक नैसर्गिक पर्यावरण आहे किंवा नैसर्गिक एक जी रचना आहे या भूमीची, त्या रचनेमध्ये यांनी बदल केला. जंगलतोड करून त्या जागी मानवी वस्तीसाठी जागा केली आणि शेतीसाठी जागा केली. किंवा सांगितलं की समुद्रामध्येही भराव टाकून काही कृत्रिम बेटंसुद्धा निर्माण केली गेली. तर हे जे मानवी पर्यावरण आहे, म्हणजे नैसर्गिक पर्यावरणामध्ये मानवाने हस्तक्षेप करून त्याच्या गरजेनुसार एक मानवी पर्यावरण पण डेव्हलप केलं आहे त्याच्याच अंतर्गत. तर त्याचंसुद्धा संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की पर्यावरणामध्ये वातावरण वगैरे सगळं आलं, हवा, पाणी, प्राणी, पशु, वनस्पती, ह्या सगळ्यांचा तर समतोल राखून यांचं रक्षण संवर्धन आहे. नैसर्गिक पर्यावरणाचं सुद्धा म्हणजे सजीव आणि निर्जीव यांचंसुद्धा रक्षण आणि संवर्धन आहे आणि मानवी पर्यावरणाचं सुद्धा रक्षण आणि संवर्धन आहे. सर्व देशांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे. हे 114 जे देश सामील झाले त्यांना तर देणेच देणे, या व्यतिरिक्त जे देश आहेत यांना पण मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणे. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि 1973मध्ये UNच्या वतीने आणि हे जे काही सहभागी देश होते ज्यांनी हे स्वीकारले होते सिद्धांत, यांनी 5 जून हा दिवस 1973ला जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला. आपण 11वीपासनं पर्यावरण हा विषयसुद्धा शिकतो आहेत, त्यामध्ये तुम्हाला हा मुद्दा झालाच असणार. पर्यावरणबाबत जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे विविध स्तरावर विविध देशांमध्ये आयोजन करणे, मग ते प्रादेशिक क्षेत्र असो, राष्ट्रीय पातळीवर, प्रादेशिक पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर. पर्यावरण विषयक अशीच दुसरी परिषद घ्यावी. म्हणजे ही एक परिषद घेतली आणि झालं असं नाही. तर आता पर्यावरण ही एक गंभीर समस्या आहे की पर्यावरणाचं जे काही प्रदूषण झालं आहे किंवा समतोल बिघडलेला आहे. तर ही समस्या सुटेपर्यंत किंवा सगळीकडे जागृती होईपर्यंत ह्या परिषदा अशा पर्यावरण विषयक UNनी सतत आयोजित कराव्या. ही पण एक ठराव किंवा हा पण एक सिद्धांत इथे स्वीकारला गेला. ओझोन लेअरविषयीसुद्धा धोरण ठरवलं गेलं, कारण ओझोन लेअर
ही पृथ्वीच्या भोवती आहे आणि ओझोन लेअर काय काम करतं तर सूर्याकडून येणारी अल्ट्राव्हायोलेट किरणं शोषून घेतं, जी पृथ्वीवर पोचू देत नाही. त्यातलं घातक जी किरणं आहे तीही शोषून घेतल्या जातात या लेअरमध्ये. समजा ती किरणं पृथ्वीपर्यंत पोचली तर अनेक त्वचेचे रोग म्हणा किंवा उष्णता म्हणा, वनस्पतींच्या बाबतीत बदल वगैरे घडून येईल. तर या ओझोन लेअरला आपण पृथ्वीचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया खंडाच्या वरचं जे आकाश आहे किंवा वातावरण आहे त्या भागातल्या ओझोन लेअरला भगदाड पडलेला आहे. म्हणजे तिथे ती ओझोन लेअर विरळ झाली आहे. काही ठिकाणी तर पूर्णच ती असं तिला छिद्र पडलं आहे अशासारखं आहे. तर हे पुन्हा पूर्ववत कसं होईल, त्यासाठी काय करावं लागेल याबाबतसुद्धा विचार केला गेला. इत्यादी मुद्द्यांवर सर्व देशांचे एकमत झाले व एकत्रित त्यांचं हे ठरलं की या समस्येवर एकेका देशाने कार्य नाही तर पूर्ण जगाने एकत्रित येऊन कार्य करायला पाहिजे, त्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. युरोपमध्ये पर्यावरणविषयक चळवळी सुरू झाल्या. ह्या परिषदेनंतर किंवा त्याच्या आधीच जे पर्यावरणाबाबत जे जागरूक होते, जे काही सामाजिक कार्यकर्ते होते, यांनी सुरू केलेलंच होतं की पर्यावरणाचं जे काही प्रदूषण चालू आहे, त्याचे जे विघातक परिणाम होतात आहे, त्यावर अनुसरून जागृतीसाठी काही संघटना, पर्यावरणविषयक संघटना, पर्यावरणप्रेमी संघटना ते निर्माण झाल्या होत्या. जसं इको ग्रीन, ग्रीन पीस किंवा फ्रेंड ऑफ अर्थ इत्यादी सारख्या. म्हणजे यांचं कार्य तसं 70च्या दशकातच सुरू होतं, पण ही परिषद झाल्यावर यांना कुठेतरी पाठबळ मिळालं. यांच्या प्रयत्नांना कोणाचा तरी आपण म्हणू की एक सपोर्ट मिळाला, फंड, निधी वगैरे मिळत गेले आणि 1980च्या दशकामध्ये ह्या संघटना पर्यावरणासाठी अजून जोरकसपणे जनजागृती करायला लागल्या, विविध कार्यक्रमांचं आयोजन करायला लागल्या. तर इथे आपण 1972ची स्टॉकहोम परिषदेचा आपण अभ्यास केला. 5 जून ते 16 जूनच्या दरम्यान ही परिषद झाली. याचे सिद्धांत किंवा याचा उद्देशही आपण अभ्यासला. मी पुन्हा सांगते की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये यातले काही मुद्दे नाहीत तरी तुम्ही ते करून घेणे. त्यानंतर 1983 साली UN जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. WCED, वर्ल्ड कम्युनिकेशन ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, की जगातल्या सर्व देशांनी एकत्रित येऊन या गंभीर प्रश्नावर चर्चा करावी आणि उपाययोजनांसाठीही एकत्रितपणे प्रयत्न करावेत. आपापल्यापुरते नाही, कारण हा पूर्ण एका देशाचा किंवा एका मानवाचा प्रश्न नाही, तर पूर्ण जगाचा, पूर्ण मानवजातीच्या, पूर्ण सजीव सृष्टीसाठीचा हा प्रश्न आहे. आणि 1987ला ब्रॅटलँड आयोग या मार्फतच जो काही स्थापन झाला, ज्याच्या अध्यक्ष गो हार्लेम होत्या, नॉर्वेच्या भूतपूर्व प्रधानमंत्री होत्या त्या, तर यांनी जो काही अहवाल दिला, 21 सदस्यीय हा आयोग होता आणि यांनी जो अहवाल दिला त्या अहवालात शाश्वत विकास संकल्पना स्वीकारून आर्थिक वाढीचा विचार अहवालात केला गेला की आर्थिक वाढ करायचीच आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पण वाढत आहेत, त्यामुळे आर्थिक विकास, औद्योगिकरणात वाढ हे सगळं तर अपरिहार्य आहे. पण हे सगळं करत असताना शाश्वत विकासाचा विचार करायचा की हा विकास कुठेतरी मानवजातीला नाशाकडे नाही न नेत आहे, तर हा विकास पर्यावरणाच्या सोबत आपल्याला करायचा आहे. पर्यावरणाशी संतुलन साधत हा विकास केला तर हा शाश्वत विकास राहील. नाही तर आज आपल्याला हा विकास दिसत आहे, पण उद्याच्या पिढीसाठी हा विकास त्यांच्या नाशाला कारणीभूत होऊ नये म्हणून आर्थिक वाढ ही शाश्वत विकासाच्या संकल्पनेशी जोडला गेला आणि अशा पद्धतीचा अहवाल या ब्रॅटलँड आयोगांनी सादर केला. 21 सदस्यीय हा आयोग होता. पुढे या अहवालावरच चर्चा करणे, पुन्हा या अहवालावर विचारविनिमय करून पुढची दिशा ठरवणे, यासाठी ब्राझीलमधील रिओ येथे 1992ला परिषद भरवली गेली, जिला रिओ परिषद 1992 असं म्हणतात. मी इथे खाली मुद्दा दिलेला आहे ज्यावर संकल्पनाचित्र तयार होऊ शकतो. तुमच्या पुस्तकातही हे दिलेलं आहे की याच परिषदेला अजून किती नावं होते बघा. रिओ परिषद म्हणजे रिओ कॉन्फरन्स, पण या व्यतिरिक्त ह्या परिषदेला अजून कोणत्या नावाने संबोधलं जातं तर रिओ द जेनेरिओ अर्थ समिट. अर्थ म्हणजे पृथ्वी, पूर्ण पृथ्वीच्या देशांनी एकत्र येऊन
विचारविनिमय केला होता या परिषदेत म्हणून. त्यानंतर रिओ समिटही म्हटलं जातं. रिओ समिट 1992, रिओ कॉन्फरन्स, त्यानंतर अर्थ समिट, अशा वेगवेगळ्या नावांनी या परिषदेची माहिती तुम्ही सर्च केली तर तुम्हाला मिळते. यामध्ये 172 देश जवळपास सामील झाले होते आणि 108 ते 110 देशांनी सक्रिय मतंसुद्धा नोंदवली होती. 2400च्या आसपास, म्हणजे 2000 ते 2500च्या आसपास NGO जगभरातले यात सामील झाले होते आणि ह्या सहभागी देश किंवा NGO या सगळ्यांनी मिळून जेव्हा ही चर्चा किंवा परिषद चालू होती यांची, तेव्हा जवळपास 2500च्या आसपास पर्यावरण संबंधीच्या शिफारशी आलेल्या होत्या की काय करायला हवं, कशी कृती करायला हवी, काय उपाययोजना करायला हवेत, कसे कडक कायदे व्हायला हवेत, अशा पद्धतीच्या. पर्यावरण व विकास परिषद होती ही. पर्यावरण व विकास यांचे संतुलन यावर UNचे घोषणापत्र. या परिषदेमध्ये पर्यावरण आणि विकास महत्त्वाचा आहे, तसाच पर्यावरणही महत्त्वाचं आहे, म्हणून यांचं संतुलन साधतच पुढची वाटचाल व्हावी, हे या विशिष्ट संकल्पनेवर आधारित UNचं घोषणापत्र होतं. आणि यामध्ये एकत्रित विचार, पूर्ण जगातल्या देशांनी एकत्रित विचार करायचा आहे, उपाय शोधायचे आहेत समस्येवर, जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, ह्या मुद्द्यांवर या परिषदेमध्ये भर दिला गेला. की आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणजे काय, की जगातल्या या पृथ्वीवरच्या सर्व देशांनी एकत्र येऊन कृती करणे, सक्रिय सहभाग नोंदवणे आणि एकत्रित विचार, उपाययोजना आणि त्यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, असं या रिओ 1992च्या परिषदेचा आपण म्हणू की मुख्य हेतू होता. त्यानंतर सामाजिक व आर्थिक विकास साधताना पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी शाश्वत विकास संकल्पना समजून घेणे. जसं ह्या ब्रॅटलँड आयोगाच्या अहवालात होतं की नाही, की शाश्वत विकास संकल्पना स्वीकारायची. मग हा शाश्वत विकास संकल्पना नेमकी काय आहे ही समजून घेणे यामध्ये त्या अहवालानुसार, कारण त्या अहवालावर या परिषदेमध्ये चर्चा केली गेली. त्यानंतर जगातील विकसित, विकसनशील, औद्योगिकरित्या प्रगत, अप्रगत या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सुदृढ भवितव्य साधणे. पृथ्वीचे सुदृढ भवितव्य म्हणजे काय, की पृथ्वीवर जीवसृष्टी का आहे, इतर ग्रहांवर का नाही आहे, कारण पृथ्वीच्या भोवती वातावरण निर्मिती झाली आहे, पर्यावरण आहे. आणि म्हणूनच हे पर्यावरण जर आपण नष्ट केलं, प्रदूषित केली, तर उद्या पृथ्वीसुद्धा इतर ग्रहांसारखी, जसं मंगळ ग्रह वगैरे आहे तशी ओसाड होऊन जाईल. तर आपल्याला ही सजीवसृष्टी टिकवायची आहे. आणि ही कधी टिकेल, जेव्हा पृथ्वीच्या भोवतालचं, की ज्यामुळे पृथ्वी श्वास घेऊ शकते आहे, पृथ्वीच्या भोवतालचं हे जे वातावरण आहे, पर्यावरण आहे पृथ्वीवरचं, हे पर्यावरण जर आपण गुणवत्तापूर्ण राखलं तरच हे शक्य आहे. तर एकत्रित प्रयत्नातून आपल्याला पृथ्वीचे सुदृढ भवितव्य राखायचे आहे. आता हे एकत्रित प्रयत्न काय आहेत, तर हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. समस्या पर्यावरणाशी निगडीत आणि मग त्याच्यावरचे उपाय, ते एकत्रित प्रयत्न राहतील. विविध संस्था, समिती, आयोगाच्या स्थापनेतून हवामान बदल, तापमान वाढ, जैवविविधतेचा ऱ्हास, शाश्वत विकास इत्यादी संदर्भात जागृती करणे, जनजागृती व कार्यक्रम आखणे व ते राबवणे, हे सुद्धा याचा इथे ठरवलं गेलं. त्यानंतर ह्या 1992च्या आपण म्हणतो की ही जी रिओ परिषद 1992ची झाली, या रिओ परिषदेमध्ये एका गोष्टीवर भर दिला गेला की पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे आणि त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणं आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, UN जेव्हा काही आयोग स्थापन करतं किंवा अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही नियोजन करतं, तेव्हा हे नियोजन किंवा ही कार्यक्रमांची आखणी, अंमलबजावणी होत असताना ते देश तर स्वतः आर्थिक मदत करतातच आणि सोबतच UN सुद्धा निधी पुरवत असतो.
काही NGOsला की जे UNच्या कार्याशी किंवा धोरणाशी सुसंगत असे कार्यक्रम आखतात, तर अशा NGOsला सुद्धा निधी UN मार्फत पुरवला जात असतो. तर आता बघा, आपण एकूण 3 परिषदांची माहिती घेतली. 5 जून ते 16 जून 1972 या दरम्यान झालेली स्टॉकहोम परिषद, त्यानंतर 1983मध्ये जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना झाली, UNनी केलेली, त्याची माहिती घेतली. त्यानंतर ब्रॅटलँड आयोग 1987च्या त्या संदर्भात माहिती घेतली. त्यानंतर रिओ परिषद जी 3 ते 14 जून 1992 ला भरवली गेली, ब्राझीलची राजधानी होती रिओ येथे. तर ह्या एकूण 3 परिषदांची माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण पुढच्या काही UNच्या परिषदा अभ्यासणार आहोत की ज्या युनायटेड नेशन्सने जागतिक पर्यावरणाच्या संदर्भात आणि पर्यावरण गुणवत्ता राखण्याच्या संदर्भात शाश्वत विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता हे एक ध्येय ठरवून ह्या काही परिषदा घेतलेल्या आहेत. त्यापैकी 1993 आहे जी तुमच्या पुस्तकात दिलेली नाही, 1997 आहे ती पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली नाही आहे, 2002चं सुद्धा एका वाक्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे आणि रिओ +20 याचं सुद्धा 1 ते 2 वाक्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. तर आपण आता थोडक्यात ह्यांची पण माहिती घेणार आहोत. तर लक्षात घ्या, 1993ला व्हिएन्ना मानवी परिषद झाली आणि ज्यामध्ये पर्यावरण मुद्द्यावर चर्चा, शुद्ध हवा, स्वच्छ पाणी हा मानवी हक्क आहे, नैसर्गिक हक्क आहे, यावर संपूर्ण या परिषदेत जे सहभागी देश होते त्यांचं एकमत झालं. यापुढे 1997ला क्योटो, जपानमधलं हे शहर आहे, इथे परिषद झाली आणि या परिषदेमध्ये 11 डिसेंबर 1997ला क्योटो प्रोटोकॉल स्वीकारला गेला. आता क्योटो प्रोटोकॉल म्हणजे काय की या परिषदेमध्ये काही नियम किंवा काही जे 52 देश या परिषदेमध्ये सहभागी होते त्यांनी या परिषदेमध्ये जे ठराव ठरले त्यांचा स्वीकार केला. त्याला प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. जसं नियम, बंधन की या नियमानुसारच ही कारवाई होईल, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर याला प्रोटोकॉल म्हटलं जातं. तर 11 डिसेंबर 1997ला क्योटो प्रोटोकॉल स्वीकारला गेला. ही परिषद जागतिक वातावरणात जे काही हवामानात बदल होतात आहे ते नियंत्रित कसे करायचे, म्हणजे हे जर असे सातत्याने बदल होत राहिले तर उद्या पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यामध्ये येऊ शकते. तर ह्या बदलाचं नियंत्रण किंवा हे बदल पूर्ववत म्हणजे हवामान किंवा वातावरण पूर्ववत कसं होईल किंवा आता याच्यापुढे अजून खराब होऊ नये आहे ते कमी व्हावं यासाठी नियंत्रणाचे काही उपाय यावर इथे चर्चा केली गेली. आणि इथे हे ठरवलं गेलं की हे जर जो काही वातावरणातला हवामानातला बदल आहे हा जर आपल्याला नियंत्रित करायचा असेल किंवा पुन्हा गुणवत्तेकडे आणायचं असेल, सुधारणा करायची असेल या स्तरामध्ये, तर आपल्याला हरितगृह वायूंचे उत्सर्जन जे आहे, जे औद्योगिकरणाच्या नावाखाली दिवसेंदिवस हे उत्सर्जन वाढतच चाललं आहे. भौतिक गरजा पूर्ण करता करता मानवाच्या त्या भौतिक गरजा तर पूर्ण होतात आहे, पण त्यामुळे त्या गरजा पूर्ण करताना जे काही उत्पादन करावं लागतं आणि त्या उत्पादनांच्या आणि त्याच्या उपभोगाच्या माध्यमातून जे हरितगृह वायूचं उत्सर्जन प्रमाणाच्या बाहेर चालू आहे सर्वच देशांमध्ये. थोडक्यात काही असे औद्योगिक अप्रगत देश आहेत की जिथे ह्याचं प्रमाण कमी आहे, पण काही देश आपण याला म्हणू की जे औद्योगिक प्रगत देश आहे, पूर्ण विकसित देश आहे, या देशांमध्ये ह्या वायूंचं उत्सर्जनाचं प्रमाण मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तर हे कमी करायचं आणि याच्यासाठी काय काय उपाययोजना आहेत, कशा पद्धतीने आपल्याला हे कमी करता येईल, पुन्हा इको फ्रेंडली आपण कसं उत्पादनामध्ये वळू शकतो, शाश्वत विकास म्हणजे इको फ्रेंडली, पर्यावरणाला हानी न पोचताही विकास साध्य आहे. आणि हा विकास करायसाठी आपल्याला या पर्यावरणाचाच आधार म्हणजे जे मूळ नैसर्गिक घटक आहे यांचाच आधार घेऊन हा विकास आपल्याला साधावा लागणार आहे, जो शाश्वत विकास राहील आणि पर्यावरणाची शाश्वततासुद्धा राहील. तर या दृष्टिकोनातून या क्योटो परिषदेमध्ये अशी चर्चा, विनिमय आणि नंतर एकमत होऊन हा प्रोटोकॉल स्वीकारला गेला. त्यामध्ये नंतर 2002मध्ये
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये अर्थ समिट झाली. आणि यामध्ये सुद्धा बघा 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2002 ही परिषद झाली. शाश्वत विकास हे ध्येय या परिषदेमध्ये ठरवलं गेलं. जसं क्योटो परिषदेमध्ये पर्यावरणाशी आपण जोडून आपला विकास कसा साध्य करू शकू पर्यावरणाची गुणवत्ता राखून, हे जसं इथे ठरलं, काही प्रोटोकॉल ठरले, तर त्याच्याच पुढचा टप्पा म्हणजे शाश्वत विकास हे ध्येय ठरवलं गेलं. राष्ट्रीय म्हणजे आता आपण भारत देश म्हटला तर हे झालं राष्ट्रीय स्तर. प्रादेशिक स्तर म्हणजे काय, आपण सार्क संघटना म्हणतो, ASEAN म्हणतो, ही झाली प्रादेशिक म्हणजे त्या भागातलं. जसं दक्षिण आशियाई क्षेत्र हा झाला प्रादेशिक विभाग जगाचा. तर राष्ट्रीय, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय पातळी म्हणजे पूर्ण जगासाठी. संस्थासाठी शुद्ध पर्यावरण, स्वच्छ पाणी, शाश्वत विकास हे ध्येय कोणासाठी ठरवलं गेलं आहे की राष्ट्रीय, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्या संस्था कार्य करत आहेत त्यांच्यासाठी आणि प्रत्येक देशासाठी सुद्धा हे ध्येय ठरवलं गेलं. शुद्ध पर्यावरण, स्वच्छ पाणी, दारिद्र्य निर्मूलन, विलुप्त होणाऱ्या प्राणी जाती, उदाहरणार्थ जे मासे आहेत त्यांच्या कितीतरी जाती आता नष्ट झालेल्या आहेत, की जी काही मोठ्या प्रचंड प्रमाणात मासेमारी केली जाते आहे त्यामुळे काही, आणि प्रदूषण दुसरं रिझन की समुद्रामध्ये जे काही कचरा आणि जे काही आपण कारखान्याचं पाणी म्हणा हे नद्यांच्या मार्फत जे येऊन मिळतं आहे, प्लास्टिकचा कचरा, यामुळे सुद्धा काही समुद्रातील प्राण्यांच्या जाती नामशेष होत आहेत. माशांच्या जाती प्रचंड मासेमारी मोठ्या प्रमाणात. तुम्ही बघा पहिले कोळीत छोटीशी होडी घेऊन जायचा, त्याचं जाळं छोटं राहायचं आणि कामापुरते दिवस भागेल एवढे मासे घेऊन तो वापस यायचा. आता मोठी मोठी जहाजं समुद्रात खोलवर जातात आणि प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात ही मासेमारी केली जाते, मासे पकडले जातात. त्यामुळे माशांच्या अनेक जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर त्यानंतर सरीसृप वर्गातील प्राणी म्हणजे सरपटणारे प्राणी, कितीतरी सापांच्या जाती ह्यांचा ऱ्हास होत आहे. म्हणजे जेव्हा विपुल प्रमाणात आढळत होती जी संख्या ती आता मोजकी आढळते. जसं आपण म्हणतो वाघ, एक वेळ अशी होती की वाघ विलुप्त होण्याच्या मार्गावर येतो का शिकारीमुळे, पण आता सगळ्या देशांमध्ये संरक्षण दिल्यामुळे वाघांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आपल्याला दिसते. तर या ऱ्हास होणाऱ्या प्राणी जाती यांचे संरक्षण व संवर्धन यांचा या अर्थ समिटमध्ये स्वीकार केला गेला 2002च्या जी जोहान्सबर्गला झाली. म्हणजे इथे शाश्वत विकास हे तर संपूर्ण जगासाठी त्यांनी ध्येय ठरवलंच, पण त्याचबरोबर शुद्ध हवा, पाणी आणि विलुप्त होणाऱ्या जाती प्राण्यांच्या, त्यानंतर काही ऱ्हास होणाऱ्या की अजूनही आपण त्यांचं योग्य संरक्षण संवर्धन केलं तर त्या जातींची संख्या, त्या प्राण्यांची संख्या वाढू शकते. या अनुषंगाने इथे सगळी चर्चा आणि काही करार नियम ठरवले गेले. त्यानंतर रिओ +20 हिलाच रिओ अर्थ समिट 2012 म्हटलं. आता रिओ +20 कसं बघा, आपण 1992मध्ये रिओ परिषद बघितली, 20 वर्ष त्यात ॲड केले तर 2012, म्हणून रिओ +20 असं सुद्धा म्हटलं जातं किंवा रिओ अर्थ समिट 2012 असंही म्हटलं जातं. शाश्वत विकासासंदर्भात हवामानातील बदल, प्रदूषण या संदर्भातच ही परिषद होती पुन्हा. आणि 20 ते 22 जून 2012 या कालावधीमध्ये ही परिषद झाली. राष्ट्रीय, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी, क्षेत्रासाठी शाश्वत विकास साध्य करणे 2002मधलंच ध्येय इथे पुढे आलं आहे की राष्ट्रीय, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही संस्था आहेत आणि हे जे काही पूर्ण क्षेत्र आहे यांनी जे ध्येय ठरवलं आहे शाश्वत विकास. आता विकास तर आपण थांबवू शकत नाही, म्हणजे विकास तर करायचा आहे पण तो शाश्वत करायचा आहे. पर्यावरणाची शाश्वतता गृहीत धरूनही करायचं आहे, ती गुणवत्ता राखून करायचं आहे. त्यासाठी पर्यावरणासंदर्भात कृती आराखडे की हा विकास साध्य करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून विशिष्ट कृती आराखडे, कार्यक्रमांचे आयोजन हे पर्याय स्वीकारले गेले की कशा पद्धतीने आपण आपलं हे विकासाचा जे मॉडेल आहे हे पर्यावरण पूरक करू शकू. या दृष्टीने वाढती लोकसंख्या, गरजा आणि ह्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाढते औद्योगिकरण हे एक चक्र आहे. लोकसंख्या वाढत आहे, गरजा वाढत आहे,
त्यामुळे मागणी वाढते आहे, त्यामुळे उत्पादनही वाढतं आहे आणि नवनवे जे शोध लागत आहे त्यामुळे नव्या जे नवे उपकरणं येतात आहे. म्हणजे बघा 20-25 वर्ष आधी मोबाईल नव्हता, मोबाईल आला. आपण म्हणतो की हे सगळे जे काही शोधांमुळे मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे, टी व्ही आहे, हे सगळे नेक्स्ट जनरेशन जी काही तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे त्यामुळे नेक्स्ट जनरेशनचे जे मॉडेल्स येतात आणि सगळ्यांना ते हवेसे वाटतात आहे, त्यामुळे मागणी पण आहे. त्यानंतर तंत्रज्ञानामध्ये जो विकास झाला त्यामुळे अवकाश संशोधनामध्ये सुद्धा जी वाढ झाली. पहिले मोजके 1-2 देश अवकाशात संशोधनाचा प्रयत्न करायचे, पण आता भारतही, चीन, जपान, रशिया, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका बहुतांश विकसित आणि तंत्रज्ञानात प्रगत असे हे देश अवकाश संशोधनही करत आहेत. या सगळ्यांचा जो काही हवामानावर एक बदल घडतो यामुळे किंवा त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास, हानी या ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत याची दखल व चर्चासत्र या अर्थ समिटमध्ये घेतली गेली दखल आणि त्यावर चर्चा घडवून आणली गेली उपाययोजनांसाठी. आणि पर्यावरणाची गुणवत्ता राखून आर्थिक विकासाचा मार्ग कसा साधता येईल याचा आढावा व मार्गदर्शन, विचार विनिमय ही अशी एकंदरीत सगळे इथे सेमिनार, वेगवेगळे चर्चासत्र आयोजित झाले. आणि ह्या सगळ्यांचा परिपाक काय झाला तर यातून हरित अर्थव्यवस्था ही उपाययोजना पुढे आली की मी जसं आत्ताच बोलली की पर्यावरणपूरक आपला विकास असला पाहिजे, की विकास तर थांबणार नाही, विकास होईलच. लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी विकास आवश्यक आहे आणि तेथे उत्पादनही आवश्यक आहे. पण हे उत्पादन करत असताना खरंच या उत्पादनाची मानवाला कितपत गरज आहे किंवा ह्या गरजा मानव कमी करू शकेल का, आणि हे करत असताना आपण पर्यावरणाला हानी पण होणार नाही अशा पद्धतीने प्रोडक्शन करू शकतो का, हा असा सगळा विचार करता यातून हरित अर्थव्यवस्था म्हणजे पर्यावरणपूरक, की मूळ पर्यावरणातून आपण किती मानवाच्या गरजा पूर्ण करू शकतो पर्यावरणाच्या आहे त्या उपलब्ध साधनातून आणि हानी न पोचवता. भारतात पंजाब व हरियाणा येथे ही अंमलबजावणी झाली, हरित क्रांती झाली. म्हणजे आधी जेवढं ज्याला आपण म्हणू की पीक येत होतं तर हरित क्रांती आणि थोडं पर्यावरणाचा विचार करून शेती पद्धतीमध्ये जो काही बदल केला गेला त्यामुळे उत्पादनामध्ये 1.5 वगैरे वाढ झाली. तर हा प्रयोग केला गेला. मानवी जीवन पद्धती व व्यवसायामध्ये सर्व जगाने शाश्वत विकास व शाश्वत पर्यावरणासाठी याचा स्वीकार कमी अधिक प्रमाणात केलेला आपणास दिसतो. कारण या समिटमध्ये जे काही देश सहभागी झाले होते त्यांनी पण ही हरित अर्थव्यवस्था म्हणजे कृषीवर आधारित अर्थव्यवस्था आपण ज्याला म्हणू, भारत प्राचीन काळापासून भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारितच आहे. येत्या काही आपण स्वातंत्र्यानंतर औद्योगिकीकरण स्वीकारलं आणि या काही 20-25-30 वर्षाच्या काळात आपल्या इथे औद्योगिकीकरणामध्ये प्रचंड वाढ झालेली आपणास दिसून येते आणि म्हणून पुन्हा एक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाला. तुम्ही बघा दिल्लीमध्ये कधी अशी वेळ येते की इतकं प्रदूषण हवेमध्ये वाढलेलं असतं की समोर 5 फुटावरचं सुद्धा दिसत नाही. हिवाळ्यामध्ये जे धुकं असतं त्या धुक्यामध्ये हे प्रदूषण जो काही वायू आहे वातावरणातला हा हरितगृह वायू हा त्या धुक्यामध्ये साठून अशी एक पांढरी चादर तयार होते पूर्ण शहरावर आणि समोरचं सुद्धा दिसत नाही. यातनं मग ॲक्सिडेंट वगैरे होतात. तर ही जी समस्या आहे तर याला पर्याय काय तर प्रदूषण कमी करणे. प्रदूषण कधी कमी होईल की थोडं औद्योगिकरणावरचं अवलंबन कमी करून आपण पुन्हा या पर्यावरणाकडे हरित आपण जे म्हणतो की पर्यावरण हरित क्रांतीकडे म्हणजे पुन्हा जंगल वाढ करणे, पुन्हा नैसर्गिक पद्धतीने ज्या गरजा पूर्ण होऊ शकतात त्याच पद्धतीने पूर्ण करणे याकडे वळणं आता आवश्यक आहे आणि जगातले काही देश याचा स्वीकारही करत आहे. जरी अमेरिकेने ह्या हरितवायू उत्सर्जनामध्ये आपलं प्रमाण फारसं कमी केलं नसलं तरी युरोपमधला जर्मनी हा देश यामध्ये आघाडीवर आहे. जर्मनीने हरितगृह वायू उत्सर्जनाचं प्रमाण खूप कमी केलेलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया हा देशसुद्धा हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. आणि मी जसं मागे सांगितलं की ओझोन वायूला ची जी लेयर आहे त्याला जे काही भगदाड पडलेलं आहे ते ऑस्ट्रेलिया खंडाच्या
वरच्याच वातावरणाच्या भागात असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने हे गांभीर्याने घेतलं आहे आणि सुरुवात झालेली आहे. आणि त्यांनी एक त्यांच्यासाठी ध्येय ठरवलं आहे की या टक्केवारीपर्यंत आम्हाला हे उत्सर्जन या वायूंचं कमी करायचं आहे, हरितगृह वायूंचं. त्या मानाने अमेरिका जो सर्वात जास्त हरितगृह वायूचं उत्सर्जन करणारा देश आहे, त्या प्रमाणात यांनी मात्र अजून तेवढा सहभाग नोंदवला नाही. सहभाग आहे पण पाहिजे त्या प्रमाणात अजून त्यांनी उत्सर्जनाचं प्रमाण कमी केलेलं दिसत नाही. भारतामध्ये विकसनशील देशांमध्ये तर औद्योगिकरण वाढतं आहे, त्यामुळे ह्या उत्सर्जनाचं प्रमाण हरितगृह वायूंच्या वाढतं आहे. पण तरीही भारत या प्रयत्नात आहे की मॅक्झिमम ऊर्जेचे प्रकार हे औष्णिक न ठेवता नैसर्गिक स्रोतांमधून ऊर्जा निर्मिती केली तर बरंचसं ग्लोबल वॉर्मिंगला आपण रोखू शकू, हे भारताचे प्रयत्न आहे. त्याच जाणीवेतून भारताने रीवा, मध्य प्रदेशातील रीवा येथे आत्ता जुलै महिन्यात 10 जुलै 2020मध्ये 750 मेगावॅटचं सोल पॉवर एक मोठं सिस्टीम उभारली आणि ती राष्ट्राला समर्पित केली. आणि भारतातील ही सर्वात मोठी, किंबहुना असं आपण म्हणू आशियातली ही बऱ्यापैकी मोठी ही नैसर्गिक स्रोतापासून ऊर्जा निर्मितीचा हा पॉवर प्लांट आहे. तर असे प्रयत्न चालू आहेत. तर एकंदरीत आपण 6 परिषदा अभ्यासल्या. त्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये मोजक्या 2 परिषदा डिटेलमध्ये दिलेल्या आहेत आणि बाकी 2-2 ओळींमध्ये माहिती आहेत. पण तरी मी प्रयत्न केलेला आहे की मुळात ह्या परिषदा घेण्यामागचा उद्देशच हा आहे की आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ही जशी वसुंधरा आजही सुजलाम सुफलाम आणि हिरवे दागिने लेऊन आहे, ती जशीच्या तशी कायम आपण राखावी आणि पुढच्या पिढीच्या सुपूर्द करावी, जशी मागच्या पिढीने आमच्याकडे सुपूर्द केली. आणि याच भावनेतून जगाने जागरूक होऊन तसे प्रयत्न करावेत. यासाठी या परिषदा आयोजित झाल्या. वेगवेगळ्या देशांनी त्यामध्ये आपापल्या परीने सहभागही नोंदवला. कार्यपद्धतीही चालू केलेली आहे. वृक्ष लागवड ह्या अशा विविध कार्यक्रमांमधनं आपण पुन्हा पर्यावरणाचा स्तर सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा प्रत्येक देश आपापल्या पातळीवर आपल्याला करताना दिसत आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की UN जे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे सर्व देशांसाठी, त्यांनी पुढाकार घेऊन ह्या पर्यावरण परिषदा अशाच आयोजित केल्या आणि पुढेही कराव्या, जेणेकरून जनजागृती होऊन सर्व देश आपापला सहभाग या पर्यावरणाची गुणवत्ता राखण्यासाठी नोंदवू शकतील. तर आपण या भागामध्ये पूर्ण UNच्या पर्यावरणविषयक परिषदांचा अभ्यास केलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या, की आपण कसे वागलो, आपण म्हणजे मानव कसा वागला म्हणून ह्या समस्या निर्माण झालेल्या आपणास दिसतात. आणि ह्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्यावर भारताने एक देश म्हणून आपलं धोरण कसं ठेवलेलं आहे, या समस्यांच्या उपाययोजना काय भारताने राबवल्या आहेत, त्यासाठी काय काय केलं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओत अभ्यासणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही मी ज्या काही नोट्स देते आहे त्या वहीत उतरवा. त्यानंतर पाठ्यपुस्तकातला तो पोर्शन एकदा वाचून काढा आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघा. मग तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगितलं जात आहे, कोणत्या मुद्द्याचं स्पष्टीकरण आहे याचा आधीच अंदाज असल्यामुळे तो लवकर समजायला तुम्हाला मदत होईल. आणि जर माझा हे विश्लेषण तुम्हाला अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण वाटत असल्यास, आवडलं असल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही सुधारणा हव्या असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये तसा रिप्लाय द्या. स्वागतच होईल त्या सूचनांचं. आणि माझं जे टीचिंग आहे ते अजून मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेल त्याद्वारे. तरी पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.